यानंतर मी विनंती करते प्राध्यापक सोमनाथ रोडे सरांना त्यांनी अध्यक्षीय समारोपपर भाषण करावं। सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आणि हिंदी, मराठी, संस्कृत साहित्याचे गाढे अभ्यासक, संशोधक आणि सोलापूर विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू आदरणीय डॉक्टर इरेश स्वामी सर, सौ स्वामीताई, उत्सवमूर्ती आणि ज्यांच्या अमृत महोत्सवासाठी आपण इथे एकत्रित जमलो ते आदरणीय शांतीतीर्थ स्वामी, त्यांच्या सुविद्य पत्नी ललिताताई, वीरशैव साहित्याचे एक समर्पित अभ्यासक आणि संशोधक डॉक्टर पसारकर सर, पंडित शिवाप्पाजी खके, तसेच डॉक्टर भिशी स्वामी, सरांचे शाळेतले सर्व सहकारी, विद्यार्थ्यांच्यामध्ये जिल्हाधिकारी राहिलेले श्री नागरगोजे साहेब, इतर सर्व विद्यार्थी, आत्ताच्या सभागृहात आलेले आमच्या इतिहासाचे एक चिवट संशोधक सुग जोशी सर आणि स्वामी परिवाराचे सर्व सदस्य, परिवारातले सर्व लोक आणि बंधू भगिनी, आत्ता शांतीतीर्थ स्वामी म्हणाले की माझ्या 5 मुलांनी कट केला। मला असं वाटतं की असे विधायक स्वरूपाचे कट समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये होणं हे समाजाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे। अलीकडे अशा प्रकारचे कट होत नाहीत। कट शहा कसा द्यायचा अशा पद्धतीचे कट चालू आहेत। अलीकडेच अशी एक बातमी आपण वाचली की सांगलीला शांताबाई खोत नावाची 75 वर्षाची बाई, 3 मुलं आणि 4 मुली असलेल्या या सर्व अपत्याने रस्त्यावर तिला सोडलं, घरदार विकलं, त्याचे पैसे वाटून घेतले अपत्याने आणि 3 दिवस ही बाई रस्त्यावर थंडीमध्ये कुडकुडत होती। तिच्या पोटात अन्न नव्हतं, तिला पांघरण्यासाठी एक साधी चादरी नव्हती। सांगलीच्या माऊली नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या मुजावर नावाच्या कार्यकर्त्याने तिला उचलून मायेची ऊब दिली। म्हणजे समाज कसा उलट्या दिशेनं चाललेला आहे हे आपल्याला पाहायला मिळेल। या पार्श्वभूमीवर तुमच्या मुलांच्या कटाचं तुम्ही स्वागत केलं पाहिजे असं मी स्वामी सरांना सांगेन। या 4ही मुलींनी, महादेवी, जयदेवी, ज्योती, शिवप्रकाश आणि ज्योत्स्ना, या सगळ्यांनी सतत अंधारात चाचपडत राहणारे, सतत गळ्यात शबनं अटकून शनिवार रविवार जमेल त्या पद्धतीनं लाल डब्याच्या गाडीनं महाराष्ट्राच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत संचार करणारे आपले वडील, यांच्या आपल्या वडिलांचं मोल, त्यांना घरात असणारी ही जी जीर्ण शीर्ण झालेली कागदपत्रं आहेत, संशोधनासाठी उपयोगी पडणारी कागदपत्रं आहेत, ही सगळी पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे अमोल असं धन आहे। माझ्या मते मुलांनी का मुलींनी एका लेखात लिहिलं की सरांनी आम्हाला एका अर्थानं कुबेर होण्याचं भाग्य आम्हाला दिलेलं आहे। पैशाच्या माध्यमातून कुबेर नाही, विचारांच्या माध्यमातून कुबेर होण्याची संधी या मातापित्यांनी आपल्या लेकरांना दिली। मुलींनी एका लेखात असाही उल्लेख केलेला आहे की आमच्या मनाच्या कॅनव्हासवर आमच्या वडिलांनी धर्म, जात, रूप, रंग असा कोणत्याही पद्धतीचा ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्यामुळं आम्ही आमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकलो। आमच्या व्यक्तिमत्वाला जे जे लागणार आहे ते आवर्जून देण्याचा, त्या कार्यक्रमांना आवर्जून आम्हाला नेण्याचा, संगीत एखादी मैफिल असेल, संगीत संमेलन असेल तर संगीतात रुची असणाऱ्या आपल्या मुलींना घेऊन जाण्याचा अट्टहास त्यांनी सतत ठेवला। मला असं वाटतं की असे मातापिता मिळणं
आणि आपल्या मुलांच्या भौतिकपेक्षा त्यांच्या आत्मिक गरजा काय आहेत, बौद्धिक गरजा काय आहेत, आणि या बौद्धिक गरजांची पूर्तता करण्याच्यासाठी सरांनी अत्यंत जागरूकपणे घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी. जरी मी महाराष्ट्रभर देशभर संशोधनाची कागदपत्र शोधण्यासाठी फिरत असलो, त्याचा धांडोळा घेत असलो, तरी घरात असणाऱ्या आपल्या या चिमण्या लेकरांना काय पाहिजे, काय हवं, काय त्यांची गरज आहे याची जाण त्यांनी आपल्या मनामध्ये ठेवून या सर्व मुलींना मुलांना घडवण्यासाठी, मी तर असं म्हणतो की विचाराच्या दृष्टीनं एवढं श्रीमंत कुटुंब तुमच्या स्वामी समाजात तर मला पाहायला मिळत नाही. इतकी श्रीमंती यांच्या घरामध्ये आहे. एकही मुलगा किंवा मुलगी अशी नाही की ज्यांना विचारांची भूक नाही. ते म्हणतात की दिवाळीच्या सणामध्ये आम्हाला गोडधोड पदार्थापेक्षा पप्पांनी आणलेला, आमच्या वडिलांनी आणलेला दिवाळी अंकाचा फराळ, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून विचारांचा मिळणारा फराळ, हाच आमच्या बुद्धीला पुढे सकस करण्यामध्ये आणि बुद्धीला तेज करण्यामध्ये अधिक उपयुक्त ठरला. हा साहित्याचा फराळ आमच्या जीवनाला आयुष्यभर पुरणारा फराळ सरांनी दिलेला आहे. मला असं वाटतं की इथे जे जे पालक आहेत, आठवडी बाजारला बरीचशी खेड्याची मंडळी येते, मी त्यांना ग्रामीण भाषेमध्ये सांगतो की जाताना आलूबोंडा नेण्याच्या ऐवजी एखादं पुस्तक न्या. कारण पुस्तक नेलं म्हणजे माणसाचं मस्तक तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. पुस्तक वाचणारा माणूस हा सहसा कोणाचा हस्तक होण्याचं पाप पत्करत नाही, आणि पुस्तक वाचणारा माणूस कोणासमोरही नतमस्तक होण्याची लाचारी पत्करत नाही. मला असं वाटतं की सरांची ही जी मुलं आहेत यांना मुक्त स्वातंत्र्य सरांनी दिलं आहे, पण कुणीही मुक्त स्वातंत्र्याचा गैरउपयोग केला नाही. ही गोष्ट अत्यंत नोंद करण्यासारखी. रात्री अपरात्री आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमाला जात असू, निर्भयपणे आम्ही येत असू, बाजार हाट करत असू, घरातला सर्व बाजार आम्ही आईच्या सोबत जाऊन खरेदी करत असू, पण एवढं मुक्त स्वातंत्र्य देऊन देखील या मुलांनी आपल्या व्यक्तिमत्वाची वाट ही कोणत्या दिशेनं जायला पाहिजे याचा निर्णय घेण्याएवढी बौद्धिक क्षमता, जे साहित्य घरामध्ये येत होतं, जी वर्तमानपत्र घरामध्ये येत होते, सकाळी वर्तमानपत्र वाचल्याशिवाय स्वामी गुरुजींना चैन पडत नाही. एक वर्तमानपत्र घरात येत असेल तर पुन्हा धूत हॉस्पिटलच्या तिथे जाणार, पुन्हा 2-4 वर्तमानपत्र घेऊन येणार, आणि वर्तमानपत्रात एकदा डोकं घातलं की समोरून कुणी माणूस गेला तरी त्यांना लक्षात येत नाही. मला असं वाटतं की ही जी तंद्री आहे आपल्या माता पित्याची, ही तंद्री तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आत्मसात केली, याचं मला कौतुक वाटतं. मुलांचा आनंद, या मुलामुलींचा आनंद मला यासाठी वाटतो की या पद्धतीचा विचारांचं रसायन कसं आणि कोणत्या पद्धतीनं आपल्याला आत्मसात करता येईल याचा प्रयत्न त्यांनी केला. ह्या सगळ्या मुलींच्याकडं, त्यांच्या व्यक्तिमत्वाकडं, त्यांच्या प्रतिभांच्याकडं, त्यांच्या गायनाच्या कलांच्याकडं आपण पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की द्रष्ट लागावे असं हा कुटुंब आहे. खरं एक शिक्षक माणूस, घरात शेत नाही, फारसे उत्पन्नाची दुसरी साधनं नाहीत, शिक्षक माणसाचा पगार किती, घरातली 5 लेकरं, पत्नीची आवश्यकता, घरातली वेगवेगळ्या प्रकारच्या गरजांची, ह्या सगळ्या पुरवत आणि पुन्हा आपला संशोधनाचा हव्यास, त्यासाठी लागणारा, प्रवासासाठी लागणारा पैसा. मला असं वाटतं की इच्छा तिथे मार्ग असं म्हणतात. आणि जेव्हा माणसाच्या मध्ये एक आत्यंतिक ओढ असते, बाबा आमटे आम्हाला शिबिरात असं म्हणायचे की डिलिव्हरी पेन्स आर बाउंड फॉर न्यू क्रिएशन. आत्यंतिक वेदना झाल्याशिवाय समाजामध्ये कुठलीच नवनिर्मिती होत नसते. नवनिर्मितीच्यासाठी आत्यंतिक यातना भोगाव्या लागतात. मला असं वाटतं की या संशोधनाच्या माध्यमातून काही रसायन बाहेर यावं, काही शोध बाहेर यावेत, काही तुलनात्मक अशा पद्धतीच्या व्यक्तिमत्वांचा विचार व्हावा, हा जो ध्यास आहे सरांच्यामध्ये, सरांच्या प्रयत्नामुळं महाराष्ट्रामध्ये 20 पेक्षा अधिक PhD धारकांनी सरांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. 20 पेक्षा अधिक. डॉक्टर चंद्रशेखर कपाळेपासून आमचे जावई रत्नाकर बेडगेपर्यंत, अनिल स्वामी आहेत, पंडित शिवाप्पा खके आहेत, भिशी स्वामी आहेत, राम तोंडारे आहेत, वैजनाथ फास्के आहेत, किती नावं सांगावीत तुम्हाला.
ह्या सगळ्यांनी PhD करण्याच्यासाठी कोणाच्या दारात ते जाऊन बसले असतील तर ते शांतीतीर्थ स्वामीच्या दारात जाऊन बसले. मला आठवतं की धारेश्वरला जेव्हा आपलं वीरशैव साहित्य संमेलन होतं, या साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातले दिग्गज विद्वान त्या ठिकाणी होते. डॉक्टर निर्मल कुमार फडकुले असं म्हणाले आपल्या भाषणामध्ये, स्वामीजी व्यासपीठावर होते, BC स्वामी ते अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ते असं म्हणाले की वीरशैव लिंगायत साहित्याचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे शांतीतीर्थ स्वामी आहे. एक संशोधक महाराष्ट्रातला, मराठी साहित्याचा एक गाढा अभ्यासक त्यांच्याबद्दलची ही प्रतिक्रिया देतो. आणि डॉक्टर युमा पठाण असं म्हणाले की शांततीर्थ स्वामी हे वीरशैव आणि लिंगायत साहित्याच्या विविध पद्धतीचं साधनांचं सामग्रीचं ज्ञान भांडार जर कोण असेल तर ते शांतीतीर्थ स्वामी आहेत. महाराष्ट्रातल्या अशा दिग्गज मराठीच्या क्षेत्रातल्या या पंडितांनी या विद्वानांनी स्वामीजींचं जे मुक्तकंठानं गौरव केलेला आहे त्यात आपल्याला या माणसाचं मोठेपण आपल्याला पाहायला मिळेल. अहो कदाचित हे भव्य दिव्य बंगला बांधू शकले नसतील. भौतिक सुख आणि भौतिक वैभव हा माणसाच्या जीवनाचा कमाईचा भागच असू शकत नाही. आत्मिक बौद्धिक कमाई तुम्ही काय केली ही माणसाच्या जीवनाची खरी कमाई आहे. आज आपण शिवरायांची जयंती साजरी करत आहोत. 389वी जयंती आहे. शिवरायाचं हे जे भारतीय इतिहासात आणि महाराष्ट्राच्या इतिहासात स्थान आहे, आपल्या लक्षात येईल की मध्ययुगीन कालखंडामध्ये डार्क एजमध्ये स्वराज्याची संकल्पना मांडणारा इतिहासातला असा हा एकमेव राजा आहे की ज्याने मध्ययुगीन कालखंडामध्ये वतनदारी आणि सरंजामशाही व्यवस्थेला रयतवारी पद्धतीची व्यवस्था देण्याचा पर्याय हा जगाच्या इतिहासात पहिल्यांदा या महापुरुषानं दिलेला आहे. स्वामीजी आणि शिवाजी महाराजांच्या मध्ये एका गोष्टीचं मला साम्य वाटतं की इतिहासकार असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार बांधलं, किल्ले बांधले, राज्य बांधलं, प्रशासन बांधलं. पण काही इतिहासकार असं म्हणतात की राज्य बांधलं, किल्ले बांधले, आरमार बांधलं, यापेक्षा महाराजांच्याकडं माणूस बांधण्याची कला होती. आणि माणूस बांधण्याची कला ज्याला जमत असते तो राज्य बांधू शकतो, तो समाज बांधू शकतो. आज आमच्या शांतीतीर्थ स्वामीमध्ये माणूस बांधण्याचं कौशल्य आहे. अहंकार त्यांना स्पर्श करत नाही, द्वेष त्यांच्या मनात येतच नाही, राग कधी त्यांना माहीत नाही. मला असं वाटतं तुकारामाने एका ठिकाणी असं म्हटलं की सिद्धी काय असते. तुकाराम महाराज असं म्हणतात, अहंकाराची विस्मृती म्हणजे सिद्धी. सिद्धीला कुठे तपश्चर्येत गुहेमध्ये बसावं लागत नाही. ज्याचा अहंकार संपला तो सिद्ध पुरुष झाला. मला असं वाटतं की अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व, माणसामध्ये माणुसकी शोधणारं, माणसांच्या सहवासात सतत आपली माणसांची मैत्री वाढली पाहिजे आणि माणसांच्या मधल्या संशोधन वृत्तीला सतत आव्हानित करणारं, सतत त्याला आव्हान करणारं, सतत त्यांना लागणारं रसायन पुरवणारं असं एक वेगळं आगळं असं व्यक्तिमत्व शांतीतीर्थ स्वामीच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळतं. ते हाडाचे शिक्षक तर होतेच, आपल्या सहकारी शिक्षकांना बंधुतुल्य वागणूक देण्यामधली त्यांची कुशलता मी कित्येक वेळेस अनुभवलेली आहे बर्दापूरच्या शाळेमध्ये. मला असं वाटतं की आता अत्यंत संयमित वृत्तीनं, समंजस वृत्तीनं, शांत बाण्यानं, पण आपलं लक्ष जे आहे हे आपलं लक्ष जे आहे या संशोधनाच्या दिशेनं पुढे नेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. निवृत्तीनंतर आता आपण सेवानिवृत्त झालो, आता आपण फुल टाईम संशोधक झालो, ही भावना त्यांनी आपल्या मनामध्ये रुजवली. आणि खरा हाडाचा जो संशोधक असतो तो कधी सेवानिवृत्त होत नसतो. महाराष्ट्रातले दिग्गज संशोधक, मी अंकामध्ये पत्र येते 15 मार्च 1991चं पत्र आहे. त्यांनी राचिम ढेरे हे जे महाराष्ट्रातले अत्यंत नामांकित असे संशोधक आहेत, त्यांना शिवगाथा शिवदासाची त्यांनी नेऊन दिलेली आहे. त्याच्या शोधात ते होते आणि शिवगाथा त्यांनी घरी जाऊन नेऊन दिली. त्याच्यात राचिम ढेरे असं लिहितात की तुम्ही येऊन गेलात, तुमची माझी भेट झाली नाही, तुम्ही ज्या तळमळीनं मला हवे असलेला शिवगाथाचा ग्रंथ दिलेला आहे त्याच्याबद्दल मी आभारी आहे. आणि तुम्हाला माझ्या ज्ञानभांडारातला जो दुसरा ग्रंथ पाहिजे होता तो ग्रंथही मी तुम्हाला पाठवून देण्याची व्यवस्था करतोय. 91 मध्ये राचिम ढेरेसारख्या माणसांच्या घरी जाणं,
त्यांच्याशी संपर्क ठेवणं, त्यांना आवश्यक काय लागतं ते शोधून त्यांच्या दारामध्ये नेऊन देणं, मला असं वाटतं की असं दातृत्व, अशा पद्धतीची संशोधनाची ओढ, अशा स्वरूपाचा संशोधनाचा ध्यास महाराष्ट्रामध्ये फार कमी लोकांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हे बाजारू वृत्तीचं संशोधन नाही, हे इन्क्रिमेंट घेणारं संशोधन नाही, हे फक्त या समाजाचा विचार करण्याचा धागा अधिक पिळदार व्हावा, तो अधिक मजबूत व्हावा, तो अधिक कसदार व्हावा, ही धारणा पाठीमागे आहे त्यांच्या. आणि समाजामध्ये जे दुर्लक्षित साहित्य, हे दुर्लक्षित साहित्य प्राधान्याने मराठी साहित्यामध्ये त्याची दखल घेतली पाहिजे. अजूनही मराठी साहित्यामध्ये वीरशैव लिंगायत साहित्याची 350 पेक्षा अधिक PhD वीरशैव साहित्यावर झालेले आहेत आत्तापर्यंत, 350 पेक्षा अधिक, पण त्याची नोंद घेतली जात नाही. कारण समाज एका प्रस्थापित लोकांच्या हातामध्ये असतो आणि प्रस्थापितांनी ठरवलेलं असतं की साहित्यामध्ये कोणाला वाव द्यायचा आणि कोणाला वाव नाही द्यायचा. मला असं वाटतं की स्वामी सरांची ही जी तळमळ आहे गेल्या 50 वर्षापासूनची, ही तळमळ, त्यांची आंतरिक भावना की मराठीमध्ये इतकं कसदार अशा पद्धतीचं साहित्य, मन्मथ स्वामींच्या पासून ते आत्तापर्यंत पसारकर असोत किंवा इरेश स्वामी असोत, या सगळ्यांनी अत्यंत कसदार अशा पद्धतीचं साहित्य निर्माण केलेलं आहे. पण या साहित्याची मराठी शारदेच्या दरबारामध्ये नोंद घेतली जात नाही, ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. आपण त्या दृष्टीनं महाराष्ट्र शासनाकडे सुद्धा रिप्रेझेंटेशन अत्यंत प्रभावीपणे करण्याची गरज आहे. एखादा पाठ बसवेश्वरांच्या संबंधीच्या 4 ओळी टाकायच्या तर आम्ही अभ्यास समितीमध्ये काम करतो, किती आम्हाला प्रयत्न करावे लागतात. कोण बसवेश्वर त्यांना माहीत नाही. बसवेश्वराच्या नावावर परमरसाचा ग्रंथ त्यांनी टाकला होता. अहो, सगळे चुकीचे संदर्भ चाललेत, बघा म्हणे मग तुम्ही काय आहे ते. मला असं वाटतं की आपल्याला या सगळ्या साहित्याची दखल मराठी साहित्यामध्ये घेतली गेली पाहिजे. सरांचा जो प्रवास आहे, या पायामध्ये जोपर्यंत चालण्याची ताकद आहे तोपर्यंत गावागावांच्या पर्यंत जाऊन नवं काही सापडलं, नवं काही कानावर ऐकलं की तिथे जाण्याचं आणि ते हस्तगत करण्याचा प्रयत्न शांतीतीर्थांचा असतो. मला असं वाटतं की त्यांच्या या धडपडीमागे सर्व समाज उभा राहायला पाहिजे आणि त्यांची पुढची वाटचाल, शतकापर्यंतची वाटचाल याच गतीनं पुढे जावी अशी सदिच्छा आपण व्यक्त करूया. अत्यंत देखणा अशा पद्धतीचा अमृत महोत्सव शांतीतीर्थ स्वामी यांचा या ठिकाणी मुलांनी आयोजित केला. त्याबद्दल त्यांच्या मुलांचं, मुलींचं मी मनापासून स्वागत करतो. तुमच्यामध्ये असलेली सजगता, तुमच्यामध्ये असलेली रचनात्मकता, तुमच्यामध्ये असलेली विधायक कट करण्याची ही धारणा अशीच वाढत जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आणि पुन्हा एकदा सरांच्या आयुष्याला मी शतायुषी होण्याचं प्रार्थना करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा कार्यक्रम संपवण्यापूर्वी या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्या सर्वांचा अगदी एकाच फक्त वाक्यामध्ये परिचय करून देणं हे मला असं वाटतं महत्त्वाचं आहे. महादेवी ताई ही शास्त्रीय गायिका आहे. सध्या मुंबई या ठिकाणी तिचं वास्तव्य आहे. राष्ट्रपती भवनामध्ये आपल्या मधुर स्वराचे साद उमटावेत, प्रतिसाद उमटावेत, याहून दुसरं भाग्य ते कोणतं असू शकतं आणि ते भाग्य तिला लाभलेलं आहे. जयू ही मुंबई आकाशवाणी केंद्र इथं वृत्त विभागामध्ये प्रमुख पदावर कार्यरत आहे. आपण रोज मुंबई केंद्रावरून ज्या बातम्या ऐकतो त्या बातम्यांचं संपादन जे आहे ते तिनं केलेलं असतं. त्यांची तिसरी कन्या ज्योती ही जवाहरलाल नेहरू महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणी मराठी विषयाची सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. तिचं जे शब्दप्रभुत्व आहे ग्रंथोपजीवी, या ग्रंथातूनच ते आपल्याला प्रत्ययाला येतं. त्यांचा पुत्र शिवराज राजू हा TCS या कंपनीमध्ये संगणक अभियंता या पदावर कार्यरत आहे आणि तो लंडन या ठिकाणी म्हणजे अगदी पार समुद्रापलीकडे जाऊन त्याने आपल्या बौद्धिकतेची पताका फडकावलेली आहे. आणि शेंडेफळ मनी ज्योत्स्ना ही जी आहे तिचं गायन आपण आत्ता ऐकलेलंच आहे. तीसुद्धा औरंगाबाद शहरामध्ये गायिका म्हणून प्रसिद्ध आहे आणि आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये अत्यंत उच्च पदावर अत्यंत कलागुण संपन्न अशी कामगिरी करणारे हे 5 पुष्प हे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक होते.
या सर्वांच्या वतीनं मी राजूला अशी विनंती करते त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आपल्या सगळ्यांची, आपल्यामधल्या बहुतांश लोकांची माफी मागते. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी अनेकांनी मनोगत व्यक्त करण्याची आणि सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण वेळेचं भान राखून सगळ्यांनाच ते करता येईल असं शक्य नव्हतं. आणि म्हणून मी आपल्याला अशी विनंती करते, ज्यांना सत्कार करायचे आहेत त्यांनी आभारानंतर मंचावर येऊन आपले सत्कार करावेत. मी पाचारण करते राजूला, शिवप्रकाशला. हा कार्यक्रम आणि ग्रंथ याच्यामध्ये लेख लिहिणारे अभ्यासक, पप्पांचे शाळेमधले सहकारी, आप्तस्वकीय, चुलत भाऊ इत्यादी आणि कुटुंबीय आणि विद्यार्थी या सगळ्यांनी सहकार्य केलं, त्यांनी लेख दिले, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे डॉक्टर रिरेश स्वामी, अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणारे डॉक्टर सोमनाथ रोडे यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या अंकासाठी खूप दिवसापासून खूप प्रयत्न करून खूप अभ्यासकांनी आपले लेख पाठवले. संपादकीसोबत खूप कष्टमय काम होतं ते, पूर्ण ड्राफ्टपासून ॲक्च्युअल पब्लिश्ड मटेरियलपर्यंत. त्याच्यासाठी खूप धन्यवाद. त्याच्यामध्ये मी पसारकर काका, खके गुरुजी, भिशी स्वामी, साखरे सर, अनिल स्वामी, आचमारेताई आणि इतर त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि पप्पा शाळेमधून ऑलमोस्ट 17 ते 18 वर्षापूर्वी निवृत्त झाले असले तरी त्यांचा स्नेह जो त्यांच्या सहकाऱ्यांसाठी आहे आणि त्यांचा उलट स्नेह त्यांच्यासाठी जो आहे, त्यासाठी सर्वजण आवर्जून जे उपस्थित राहिले त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. पप्पाचे जे विद्यार्थी आहेत, जे राज्याच्या दूरदूरच्या भागातून आलेले आहेत, त्यांच्यामध्ये कालिदास दादा, आनंद, शिवामाताई, श्री नागरगोजे, दीपक आणि शिवानंद गुळवे या सर्वांचे मी आभार मानतो. पप्पांचं प्रोफेशनल आणि रिसर्च ह्याच्या पलीकडे त्यांचं खूप मोठं विश्व आहे, ते त्यांचं म्हणजे नातेवाईक गोतावळा. तर यामध्ये मी माझे सगळे चुलत भावंड, मामे भावंड, मामा, काका हे सर्व जे लातूर, अंबाजोगाई, बर्दापूर, चाकूर इतर सर्व ठिकाणातून जे आलेले त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. ह्या कार्यक्रमामध्ये आमचे फक्त 5 जणांचे नावं घेतलेले आहेत, पण ह्याच्यामध्ये आमच्या सर्वांचे सर्व मित्र, आमचे जवळचे नातेवाईक या सर्वांचे हातभार लागले. तर आणि या सर्वांच्या जोडीदारांचं खूप मोठं ह्याच्यामध्ये हातभार लागलेला आहे. तर मी जे मित्रमैत्रिणी त्याच्यामध्ये अप्पू म्हणजे यशवंत, त्यानंतर रवी, विद्याताई जी सोलापूरहून आलेली आहे, या सर्वांचे मनापासून आभार मानतो. हा कार्यक्रम जिथं आयोजित केला आहे तिथले प्रशासक श्री प्रसाद उदगीकर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारी डॉक्टर प्रीती पोहेकर, ही आधी जयची मैत्रीण होती, पण ती आता आमच्या सर्व कुटुंबाची मैत्रीण आहे, तिचे मी मनापासून आभार. आणि सर्वात शेवटी अशी आई पप्पा आम्हाला परमेश्वरानं दिले, म्हणून त्या परमेश्वराचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आणि ज्यांना सत्कार करायचे आहेत त्यांनी मंचावर येऊन कृपया सत्कार करावेत.